Hello and welcome to the next session of the Kingdom Plantae. लास्ट लेक्चरला आपण किंगडम प्लांटीमधली सेकंड डिव्हिजन कंप्लीट केलेली होती ब्रायोफायटा. याच्या अगोदर आपण बघितलेला होता थॅलोफायटा. थॅलोफायटा म्हणजे थॅलस लाईक स्ट्रक्चर विच इज कम्प्लिटली ॲक्वॅटिक. Then we have to study the Bryophyta, which is amphibian plant that means live in water as well as land. And then next number 3 type is division Pteridophyta, which is completely a land plant. So division Pteridophyta, spelling P ने लिहायचं आहे. टेरिडोफायटा किंवा टेरिडोफाइट्स पण म्हटलं जातं. टेरिडोफायटा किंवा टेरिडोफाइट्स. ओके, आता सुरुवातीला याची जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत. सुरुवातीला नंबर 1 बघायचा आहे, तो म्हणजे हॅबिटॅट. सो जनरली ही फर्स्ट लँड प्लांट आहे, याला आपण म्हणतो टेरेस्ट्रियल हॅबिटॅट आहे. टेरेस्ट्रियल यालाच लँड प्लांट म्हटलं तर फर्स्ट लँड प्लांट, जमिनीवरती तयार झालेली पहिली वनस्पती आहे लँड प्लांट. देन प्लांट बॉडी as compared to previous 2 divisions, plant body is developed. डेव्हलप झालेले. नेक्स्ट रूट्स. या ठिकाणी रूट सिस्टीम आहे, ट्रू रूट्स तयार झालेले आहेत, परंतु ते रूट्स हे ॲडव्हान्टेटियस टाईपचे असतात, सिंपल फायबरस टाईपचे असतात. सो ॲडव्हान्टेटियस roots are adventitious. म्हणजे फायबरस. ही जी रूट सिस्टीम बघितली तर अशी फायबरस असतील, तंतूसारखी मुळं असतात, थिन फिलामेंट फायबरस स्ट्रक्चर असतं, याला म्हणायचं ॲडव्हान्टेटियस. आणि वन ऑफ दी सिंगल रूट इज मेन रूट. देन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. Such a system is called as tap root. मेन रूट इथं प्रेझेंट असतं, इथं मेन रूट नसतं. ऑल दी रूट्स आर थिन फायबरस स्ट्रक्चर कॉल्ड एज ॲडव्हान्टेटियस फायबरस रूट. ॲडव्हान्टेटियस दॅट मीन्स फायबरस रूट्स आर, ट्रू रूट्स आर प्रेझेंट. फायबरस टाईपची रूट सिस्टीम आहे, ॲडव्हान्टेटियस टाईपची रूट सिस्टीम तयार झालेले. याच्यामध्ये मात्र मेन रूट नसतं, फायबरस रूट्स असतात, थिन फिलामेंट असतात. सो इनिशियली लँड प्लांट आहे, म्हणजेच वॉटर ॲब्सॉर्ब करण्यासाठी त्याला रूट लागणार आहेत, आणि ते रूट हे ॲडव्हान्टेटियस टाईपचे आहेत, फायबरस टाईपचे आहेत. त्याच्यानंतर स्टेम आहे. स्टेम स्मॉल साईजचं असतं, अंडरग्राऊंड असतं, रायझोम टाईपचं असतं. स्मॉल अँड अंडरग्राऊंड. स्मॉल अंडरग्राऊंड. देन लीव्स. लीव्स आर मोस्टली simple, some are compound type. So simple and compound, both type of leaves. Simple and compound. आता सिंपल लिप कोणाला म्हणायचं? जर त्या पानाचा लिपचा लॅमिना एकच असेल, ब्लेड म्हणतो आपण, हे पानाचं जे ब्लेड आहे, पर्णपाते म्हणतो, हा एकच असेल तर याला सिंपल म्हणायचं. आणि जर हा लॅमिना हा डिवायडेड असेल, समजा हे लिप आहे आणि याचा लॅमिना असा डिवायडेड असेल, अशा अनेक भागांमध्ये विभागला गेलेला असेल, तर याला म्हणायचं कंपाऊंड, याला म्हणायचं सिंपल. ओके, पुढे आपण हे दोन्ही टाइप्स डिटेल पाहणार आहे. आता जस्ट आपण बघतोय सिंपल अँड कंपाऊंड टाइप ऑफ लिव्स आर प्रेझेंट. रूट झालं, स्टेम झालं, लिव्स झालं. देन
फ्लावर, सीड, फ्रूट आणि व्हॅस्क्युलर टिश्यूज हे पार्ट आपल्याला पाहिजे आहेत. तर नेक्स्ट पार्ट आहे फ्लावर्स. इथेही मात्र फ्लावर्स तयार झालेले नाही, सो फ्लावर्स आर अब्सेंट. Seeds are absent. Then fruits are absent, completely absent. Then vascular tissue, इथं मात्र पहिल्यांदा व्हॅस्क्युलर टिश्यू तयार झालेले आहेत. अगोदर थॅलोफायटा हा नॉन व्हॅस्क्युलर होता, ब्रायोफायटा नॉन व्हॅस्क्युलर आहे, बट टेरिडोफायटा इज व्हॅस्क्युलर, सो व्हॅस्क्युलर टिश्यूज आर प्रेझेंट, सो कॉल्ड एज व्हॅस्क्युलर टिश्यू असतात म्हणून याला व्हॅस्क्युलर म्हटलं जातं. आता याच्यानंतर आपल्याला रिप्रोडक्शन बघायचं असतं. व्हेजिटेटिव्ह होतं, स्पोर्स मार्फत होतं, गॅमिट्स मार्फत होतं, तिन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन असतं. सो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, हे मात्र रूट, स्टेम, लीव्ज मार्फत होतं. सो थ्रू रूट, स्टेम अँड लीव्ज. देन असेक्सुअल रिप्रोडक्शन असतं की जे स्पोर्स मार्फत होतं. सो असेक्सुअल रिप्रोडक्शन आपल्याला माहीत आहे, सुरुवातीपासून आत्तापर्यंत पाहता आलो आहे ते स्पोर. एकच बदल झाला आहे की आत्ता जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे ते कशामार्फत होतं, स्टेम, रूट आणि लीव्ज मार्फत. सो इट टेक्स प्लेस थ्रू स्पोर्स. सेक्स्युअल बाय गॅमिट्स हे माहीत आहे आपल्याला, सेक्स्युअल रिप्रोडक्शन बाय गॅमिट्स. ओके. आता याच्यानंतर आपण जे पाहतो की याच्यामध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन होण्यासाठी सेक्स ऑर्गन्स तयार झालेले असतात. ती दोन्ही सेक्स ऑर्गन असतात, मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन असतात. एन्थ्रिडियम आणि अर्चिगोनियम म्हणजे सेक्स ऑर्गन्स म्हणूया आपण. सेक्स ऑर्गन्स, मेल एन्थ्रिडियम, मेल सेक्स ऑर्गनला म्हटलं जातं एन्थ्रिडियम, एन्थ्री मीन्स मेल. फिमेल सेक्स ऑर्गन असतं अर्चिगोनियम, अर्ची मीन्स फिमेल, अर्ची मीन्स फिमेल, एन्थ्रियू मीन्स मेल. सेक्स ऑर्गन्स डेव्हलप झालेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फ्लावर नाही, फर्टिलायझेशनमध्ये ही मेल गॅमिट्स एकत्र येणार. मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स असतात, याच्यात मेल गॅमिट तयार होतात, इथं फिमेल गॅमिट. फर्टिलायझेशन होणार. नंबर 14 फर्टिलायझेशन. हे आत्तापर्यंतचे दोन टाईप बघितले, वॉटर थ्रू होतं, इथंही वॉटर थ्रू होतं, थ्रू वॉटर. फर्टिलायझेशन थ्रू वॉटर. लाईफ सायकल सिमिलर आहे, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. लाईफ सायकल बाय अल्टरनेशन ऑफ जनरेशन. मीनिंग तुम्हाला माहीत आहे, स्पोर्स गॅमिट्स एकाड एक होतात. स्पोर्स गॅमिट्स अल्टरनेट टू इच अदर. याच्यामध्ये जे स्पोर्स तयार होतात ते स्पोर्स दोन प्रकारचे असतात, होमोस्पोरस आणि हेट्रोस्पोरस. स्पोर्स होमोस्पोरस म्हणजे सिमिलर, सेम.
सगळेच्या सगळे स्पोर्स हे एकसारखे असतात. सिमिलर, होमो मीन्स सेम, सिमिलर. हेट्रोस्पोरस, डिसिमिलर स्पोर्स तयार झालेले असतात. आता याच्यामध्ये आपण वेगवेगळे टाईप्सही बघणार आहे, परंतु टाईप्स बघायच्या अगोदर त्याचे थोडे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितलेले आहेत. वन्स अगेन बघा कोणकोणती जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हॅबिटॅट टेरेस्ट्रियल आहे, लँड प्लांट आहे, याला फर्स्ट लँड प्लांट म्हणायचं, जमिनीवरची पहिली वनस्पती आहे. याच्या अगोदर पाणी जमीन दोन्ही ॲम्फिबियन होतं, त्याच्या अगोदर ॲक्वॅटिक. बघा सिक्वेन्स, थॅलोफायटा कम्प्लिटली ॲक्वॅटिक, ब्रायोफायटा ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल ज्याला आपण ॲम्फिबियन म्हणतो. टेरिडोफायटा इज अ फर्स्ट ट्रू लँड प्लांट. देन प्लांट बॉडी डेव्हलप्ड आहे, रूट्स आहेत ॲडव्हान्टेटियस टाईपचे, फायब्रस टाईपचे रूट आहेत, स्टेम डेव्हलप्ड आहे, स्मॉल अंडरग्राऊंड आहे, लिव्ज सिम्पल किंवा कंपाऊंड टाईपचे असतात, फ्लावर्स absent आहेत, सीड absent आहे, फ्रूट absent आहे, व्हॅस्क्युलर टिश्यू मात्र पहिल्यांदा प्रेझेंट आहेत फर्स्ट टाईम. सो दिस आर दी व्हॅस्क्युलर. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आता यांच्या रूट स्टेम लिव्ज मार्फत होतं. असेक्स्युअल रिप्रोडक्शन हे स्पोर्स मार्फत होतं. सेक्स्युअल रिप्रोडक्शन हे गॅमिट्स मार्फत होतं. त्याच्यानंतर सेक्स ऑर्गन डेव्हलप झालेले आहे. मेल सेक्स ऑर्गनला अँथिरिडियम म्हटलं जातं, अँथिरी मीन्स मेल. फिमेल सेक्स ऑर्गनला अर्चिगोनियम म्हटलं जातं, अर्ची मीन्स फिमेल. फर्टिलायझेशन थ्रू वॉटर होतं. लाईफ सायकल इज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. दोन प्रकारचे स्पोर्स तयार होतात, होमोस्पोरस की जे सगळे सिमिलर असतात, काही हेट्रोस्पोरस असतात की जे डिसिमिलर असते, साईज वेगवेगळे असते. सो दीज आर दी जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिव्हिजन टेरिडोफाईट. या व्यतिरिक्तही काही कॅरेक्टर्स आहेत, त्याचे टाईप्स आहेत, त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहेत, हेही आपण डिटेल पाहणार आहे. परंतु त्याच्या अगोदर व्हिडिओ पॉज करा आणि ही जनरल कॅरेक्टर्स आहेत, जनरल फीचर्स आहेत, ही जनरल फीचर्स लिहून घ्या. ओके ओके चला, तुम्ही लिहून घेतलेलं असेल. या व्यतिरिक्तही अजून काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तेही बघूया. सो कॅरेक्टरिस्टिक्स वन बाय वन बघूया. सो दीज आर दी फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट. First vascular plants, that means vascular tissues are present, conducting tissues are present. Vascular tissues present. Vascular tissue चा अर्थ आहे conducting. याच्यामध्ये झायलेम फ्लोएम असतात, पण ह्या झायलेम आणि फ्लोएममध्ये पार्टिशन कॅम्बियम नसते, त्यामुळे सेकंडरी ग्रोथ नसते. सो फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट MCQ आहे. फर्स्ट ट्रू लँड प्लांट्स, फर्स्ट ट्रू लँड प्लांट्स जमिनीवरची पहिली वनस्पती आहे, ज्याला आपण टेरेस्ट्रियल मगाशी म्हटलं होतं, टेरेस्ट्रियल. आता जनरली या वनस्पती आहेत, पहिल्यांदा जमिनीवरती आलेत तर ह्या मॉइस्ट आणि शेडी प्लेसेस या ठिकाणी असतात. सो फाउंड इन मॉइस्ट अँड ओलसर आणि सावलीच्या ठिकाणी असतात. शेडी प्लेसेस, मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. आता ह्याच्यामध्ये जनराची संख्या आणि स्पेसीज आहेत त्या किती आहेत हेही आपण बघूया. सो दे इन्क्लूड्स 400 जनरा अँड अबाउट 11,000 स्पेसीज.
जीनस स्पेसीज असतात, अनेक जीनस म्हणजे जनराज म्हणतो आपण, 400 जनराज अँड 11,000 स्पेसीज. आता याच्यामध्ये मायक्रोफाइल्स आणि मॅक्रोफाइल्स म्हणजेच लीव्ज, याच्यामध्ये पानं जे असतात ती दोन प्रकारचे असतात. डायमॉर्फिक लीव्ज म्हटलं जातं मायक्रोफाइल्स आणि मॅक्रोफाइल्स. सो डायमॉर्फिक लीव्ज, मॅक्रोफाइल्स, मायक्रो लिव्ह सुरुवातीला, फाइल्स. फाइल्स मीन्स फाइलस, फाइलस मीन्स लीव्ज, मायक्रो मीन्स स्मॉल, स्मॉल लीव्ज are called as microphiles. Large leaves are called as macrophiles. Macrophiles, large leaves. So macro means large, micro means small, phylus means leaves. म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. आता ज्याची पानं लहान असतात मायक्रोफाईल आहेत, त्याचं एक एक्झाम्पल आहे सिलेझेनिला. सिलेझेनिला, सिलेझेनिला, JEI पाहिजे, सिलेझेनिला हे एक्झाम्पल आहे त्याचं, फॉर एक्झाम्पल. आणि लार्ज मॅक्रोफायलस लीव्ज आहेत, याच्यामध्ये नेफ्रोलिफिस आहे, फॉर एक्झाम्पल नेफ्रोलिफिस, ज्याला आपण फर्न म्हणतो. नेफ्रोलिफिस म्हणजे फर्न. मॅक्रोफाइल्स ही वेगवेगळे आहेत, याच्यामध्ये काही ॲक्वॅटिक फॉर्म पण आहेत, व्हेरी रेअर. सो सम आर ॲक्वॅटिक. काही प्लांट, मॅक्झिमम टेरेस्ट्रियल आहे, बट सम आर युनिक आहे. फीचर्स MCQ साठी विचारलं जाऊ शकतं. याचं एक्झाम्पल आहे ॲक्वॅटिक प्लांट्स असतील तर त्याच्यामध्ये ॲझोला आहे, पाण्यावरती तरंगणारी वनस्पती आहे, पाण्यामध्ये आहे म्हणून पाण्यावरतीशी संबंधित आहे म्हणून ॲक्वॅटिक म्हटलेलं आहे. मर्सेलिया, मर्सेलिया, सेलिया, युनिक फीचर्स आहेत. याचबरोबर झायलेम आहे, फ्लोएम आहे. सेकंडरी ग्रोथ मात्र नसते, सेकंडरी ग्रोथ झायलेम आहे, फ्लोएम आहे, पण याच्यात पार्टिशन नसतं, कॅम्बियम नसते. सो सेकंडरी ग्रोथ इज अब्सेंट. सेकंडरी ग्रोथ दुसऱ्यांदा होणारी वाढ असते, इज अब्सेंट. का अब्सेंट असते? कारण सेकंडरी ग्रोथ करण्याचं काम असतं ते कॅम्बियमचं असतं, कॅम्बियम अब्सेंट असते. सो कॅम्बियम इज अब्सेंट, कॅम्बियम अब्सेंट, and that's why secondary growth is absent. आता ही जी जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितली, पुन्हा एकदा बघा. फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट आहे, पहिली मुळांच्या साह्याने शोषून घेणारे कंडक्टिंग टिश्यू असतात, झायलेम फ्लोएम पार्ट असतो म्हणून याला म्हणायचं वॅस्क्युलर. पहिल्यांदा तयार झालेत, फर्स्ट वॅस्क्युलर. जमिनीवरती आलेली पहिली प्लांट आहे, सो फर्स्ट ट्रू लँड प्लांट, टेरेस्ट्रियल म्हणायचं. फाउंड इन मॉइस्ट अँड शेडी प्लेस, ओलसर आणि सावलीच्या ठिकाणी पाहायला मिळते. याच्यामध्ये 400 जनराज आहे, 11,000 स्पेसीज आहेत. याची जी पानं असतात त्याच्यामध्ये मायक्रोफाइल्स म्हणजे स्मॉल लीव्ज असतात, मायक्रो म्हणजे स्मॉल, त्याचं एक्झाम्पल आहे सिलेझेनिला. मॅक्रोफाइल्स, मॅक्रो मीन्स लार्ज लीव्ज असतात, नेफ्रोलिपिस किंवा फर्न म्हणायचं. काही वनस्पती समार ॲक्वॅटिक, ॲझोला असेल, मार्सेलिया असेल, ॲक्वॅटिक आहेत, पाण्यामध्ये पण आहेत. सेकंडरी ग्रोथ मात्र होत नाही कारण याच्यात कॅम्बियम नसते, दुसऱ्यांदा वाढ होत नसते कारण कॅम्बियम अब्सेंट असते, म्हणून याला म्हटलं जातं सेकंडरी ग्रोथ. ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ही कॅरेक्टरिस्टिक्स लिहून घ्या आणि याच्यानंतर आपल्याला टाईप्स हा पार्ट पाहायचा आहे. ओके,
चला तर मी कॅरेक्टरिस्टिक्स लिहून घेतलेल्या असतील. सुरुवातीला जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, त्याच्यानंतर मेन फीचर्स बघितले. आता आपल्याला ह्या डिव्हिजन टेरिडोफायटा म्हणजेच लँड प्लांट्स, फर्स्ट लँड प्लांट आहेत, ह्याचे जे वेगवेगळे टाईप्स आहेत ते टाईप्स आपल्याला पाहिजे आहेत. म्हणजेच त्याचे वेगवेगळे ग्रुप्स तयार केलेले आहेत, क्लासिफाईड केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे, हे आपण बघूया. सो टाईप्स ऑफ टेरिडोफायटा. त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1 जो टाईप आहे याला म्हणायचं पिझलोप्सिडा. काय टाईप? पिझलोप्सिडा. हा फर्स्ट टाईप आहे. आता या पिझलोप्सिडामध्ये त्याचं जे एक्झाम्पल आहे तर पिझलोटम हे त्याचं एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल पिझलोस्टम. पिझलोटम किंवा पिझलोस्टम. सो पिझलोप्सिडा हा टेरिडोफायटाचाच प्लांट आहे. तर पिझलो मीन्स पिझलोटम हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर लायकोप्सिडा नंबर 2 आहे. लायकोप्सिडा. लायकोपोडियम हे त्याचं एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल लायकोपोडियम. सिडा मीन्स टाईप आहे, लायकोपोडियम सारखा टाईप असतो, सो लायकोप्सिडा. स्पेनोप्सिडा नंबर 3 आहे. पेनोप्सिडामध्ये इक्विस्टेनियम हे त्याचं एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे बघा? इक्विस्टेनियम. इक्विस्टियम. याच्यानंतरचा जो टाईप आहे नंबर 4 टाईप आहे टेरोप्सिडा. पीनी स्पेलिंग लाईस टेरोप्सिडा. याचं एक्झाम्पल आहे, टेरोप्सिडाचं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे पेट्रिस आहे, टेरिस, PTERIS. त्याच्यानंतर ड्रायोप्टेरिस आहे, ड्रायोप्टेरिस. हे त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल आहे. ॲडियंटम हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. सो दीज आर दी व्हेरियस टाईप्स ऑफ दिस टेरिडोफायटा. वन्स अगेन टाईप्स कोणकोणते बघूया. एक पहिला टाईप आहे पिझलोप्सिडा, एक्झाम्पल आहे पिझलो, नावावरून लक्षात ठेवायचं. लायकोप्सिडा, लायकोपोडियम. स्पेनोप्सिडा, इक्विस्टेनियम. त्याच्यानंतर टेरोप्सिडा, टेरिस आहे, ड्रायोप्टेरिस आहे, ॲडियंटम आहे. ही वेगवेगळी त्याचे जनरल टाईप्स आहेत. पिझलोप्सिडा, लायकोप्सिडा, स्पेनोप्सिडा आणि टेरोप्सिडा. आता याच डिव्हिजन टेरिडोफायटामध्ये जसं आपण सुरुवातीला जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितली, नंतर मेन फीचर्स मुख्य वैशिष्ट्य बघितली, त्याच्यानंतर वेगवेगळे 4 टाईप्स बघितले. आता या 4 टाईप्स नंतर त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे, युजेस काय आहेत हेही आपण बघूया. सो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणजे याचं महत्त्व काय आहे, आपल्याला फायदा काय आहे, तर याच्यापासून इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला काय काय मिळतात. सो दिस टेरिडोफायटा आर मोस्टली युज्ड इन मेडिकल यूज. सो मेडिसिन्स. Then these pteridophytes are also used as a soil
बाइंडर्स जमिनीला घट्ट पकडून ठेवणार आहे, सो सॉइल बाइंडर्स. सॉईल घट्ट मुळांच्या साहाय्याने पकडून ठेवतं, म्हणजे जमिनीचं धूप होत नाही, ज्याला आपण सॉईल इरोजन म्हणतो, ते होऊ न देण्याचं काम. सो सॉईल बाइंडर्स हाही बेनिफिट आहे. ॲज वेल ॲज ऑर्नामेंटल प्लांट्स, शोभेची वनस्पती म्हणूनही आपण ते वापरू शकतो. ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणजे जसं गार्डनमध्ये किंवा घराच्या आउटसाईडला आपण शोभेच्या वनस्पती लावतो, ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणूनही टेरिडोफायटाचा वापर केला जातो. सॉईल बाइंडर म्हणूनही त्याचा उपयोग आपल्याला होतो. मेडिसिन्स, मेडिकल यूजमध्ये पण त्याचा वापर केला जातो मेडिसिन्स तयार करण्यासाठी. सो दीज आर दी व्हेरियस टाईप ऑफ इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ दिस टेरिडोफायटा अँड दीज आर दी टाईप्स ऑफ दी टेरिडोफायटा. ओके, म्हणजे बघा काय काय बघितलं. थर्ड, इथं मात्र क्रिप्टोगॅमी, ज्याला आपण सीडलेस प्लांट म्हणतो, हा पहिला सब डिव्हिजनचा पार्ट होता क्रिप्टोगॅमीमध्ये, तो मात्र कंप्लीट होतो सीडलेस. इथं कुठेही त्याच्यात 3 ग्रुप बघितले आपण. फर्स्ट बघितला तो थॅलोफायटा म्हणजे आल्गी, कम्प्लीट ॲक्वॅटिक. सेकंड बघितलं तो ब्रायोफायटा, लिव्हरवर्ट आणि मॉसेस, ॲम्फिबियन असतात. टेरिडोफायटा बघितलं. या टेरिडोफायटामध्ये त्याची जनरल कॅरेक्टरिस्टिक्स, मेन फीचर्स, त्याचे टाईप्स आहेत पिझलोप्स्टिडा, लायकोप्सिडा, स्पेनोप्सिडा आणि टेरोप्सिडा. त्याचबरोबर त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सही बघितले. युज्ड इन मेडिसिन्स, युजफुल फॉर सॉईल बाइंडर्स अँड ऑल्सो युज्ड इन गार्डन्स ॲज अ ऑर्नामेंटल प्लांट. आणि या ठिकाणी जो फर्स्ट आपला जो होता, ज्याला आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा असं मिळून एक सीडलेसचा एक ग्रुप तयार केला होता क्रिप्टोगॅमी. तो क्रिप्टोगॅमी कंप्लीट होतो. याच्यानंतर आपल्याला फेनोरोगॅमीज बघायचं आहे, फेनोरोगॅम्स. आणि त्या फेनोरोगॅम्समध्ये जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स म्हणजेच फुलं असणारे वनस्पती, आपण फेनोरोगॅम्स विथ सीड्स असते, तो पार्ट बघणार आहे की जो डेव्हलप्ड असतो. आत्ता इव्हॉल्युशनचा सिक्वेन्स कसा आहे बघा. पहिल्यांदा थॅलोफायटा तयार झाले, पाण्यातील वनस्पती ॲक्वॅटिक. त्याच्यानंतर ब्रायोफायटा तयार झाले, पाणी आणि जमीन, ॲम्फिबियन प्लांट. त्याच्यानंतर टेरिडोफायट तयार झाले की जमिनीवरचे पहिले वनस्पती. याच्यानंतर जिम्नोस्पर्म्स आणि त्याच्यानंतर अँजिओस्पर्म्स तयार होणार आहेत. सो उरलेलं फेनोरोगॅम्स हा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहे. इथंपर्यंतचे हे जे सगळे टाईप्स आहेत आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहेत, हा सगळा पार्ट आहे. हा नोट करा, नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. ओके.